या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 2359 1259. सोलापूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या कामचुकारपणामुळे एका निष्पाप मुलावर जखमी होऊन वैद्यकीय उपचारार्थ दवाखान्यात दाखल व्हावं लागलंय. गलेलट्ट पगार घेऊन ऑफिसमधील खुर्ची सोडून काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे भवानी पेठेतील नागरी वस्तीत असलेल्या कुजलेले झाड तुटल्यानं एका कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा जिमवरून घराकडे निघत असताना त्याला आज जखमी व्हावं लागलं. पालिकेच्या उद्यान विभागाकडे तक्रार दाखल केली असताना सुद्धा याकडे डोळेझाक करणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, जेणेकरून कामाबाबत प्रामाणिकपणा वाढून जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लागतील. घोंगडे वस्ती येथील दत्त मंदिरासमोर असलेल्या निलेश फंड समोर असलेल्या पोकळ झालेल्या वृक्षाबाबत मनपा उद्यान विभागाकडे तक्रार दाखल या भागातील नागरिकांनी केली होती. याबाबत येथील निर्धावलेले आणि कामचुकार अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष न दिल्यानं मंगळवारी सकाळी अचानकपणे झाडाचा काही भाग या भागात राहणाऱ्या गोसकोंडा या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या डोक्यावर पडला आणि तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीनं रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं. त्या मुलाची घरची परिस्थिती हालाकीची असल्याचं या भागातील रहिवाशांनी सांगितलंय. जर का वेळेत कारवाई झाली असती तर हा प्रसंग ओढवला नसता. या दुर्दैवी घटना घडल्यानंतर तातडीनं उद्यान विभागाच्या ट्रॉली क्रेनद्वारे या भागातील अनावश्यक आणि वाढलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. ज्या झाडाबाबत या भागातील नागरिकांनी तक्रारी केल्या त्या झाडांचं दृश्य निश्चितच पोखरलेलं आढळलं. अशा आणि रस्त्यावरील अवास्तव वाढलेली झाडे फांद्या तोडण्यासाठी वारंवार प्रशासनाला का सांगावं लागतंय, त्यांचंच काम आहे. आयुक्तांकडून संबंधित विभागाला सक्त ताकीद देऊन यापुढे गंभीर कारवाई करण्यात यावी. याबाबत येथील नागरिकांनी पालिका प्रशासनानं गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली. व्यवस्थित भवानी पेठ या भागात जणू कित्येक दिवस महानगरपालिकेला अर्ज देऊन सुद्धा झाडं काय पाडलेले नव्हते आणि या दिवशी आज आपल्या गल्लीमध्ये एक झाड पडून पोराच्या डोक्यावर पडलं. ते आता त्या पोराचा जीव धोक्यात आहे. गव्हर्नमेंटला एवढा तक्रार सांगून मी त्यांनी इकडं झाड तोडायला नाही आले आणि आता हे सगळं घटना घडल्यावर त्या पोराच्या जीवाच्या धोक्यावर भीतीवर आल्यावर आता ते गव्हर्नमेंट येऊन सगळं झाड तोडायला लागले गल्लीमध्ये. तुम्ही सगळं पाहतात. हे सगळंजण ना याच्यावरती ना सांगावं लागते की बाबा हे असं काम झालेलं आहे, दुसऱ्या लोकांचा जीव गेलेला आहे. आधी किती जीव गेला तर सरकार जागरूक होणार याची तुम्ही काळजी घेऊन हे झाडं आणि कुठल्या धोकादायी आहे तर झाड कुठल्या धोकादायी आहे ते सगळं गव्हर्नमेंटने लक्ष देऊन, सोलापूर महानगरपालिकेने लक्ष देऊन हे सगळं विल्हेवाट करून सगळं लोकांना धोका कमी करावं आणि सगळं झाड कमी करावं एवढंच विनंती आहे. झाड किती वर्षापासून होतं? आता झाड हे नाही म्हणलं तर मी ना 10-15 वर्षापासून ते झाड आहे. ते झाड पुजून ते पडलेलं आहे. आता सरकारचं काम काय आहे? आपलं सरकारचं काय करतंय? एक झाड तोडावं म्हणलं तर पहिला त्यांना अर्ज द्यावं लागतंय. मग सरकारचं काम नाही का? हे झाड ते आता धोकादायी आहे, ते सरकार विचार करून पाडण्याचं काम कोणाचं आहे? सरकारचं आहे. मग ते सरकार हे विचार करून सगळे झाड बघून गल्ली बोळातले झाड बघून धोकादायी आहे ते झाड तोडून टाकावे एवढंच माझी विनंती. आता आमच्या त्या गल्लीतल्या पोराच्या जीवावरती आलं ते बेत. ते आता दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे पोरगा. थोडं लक्ष द्यावं. मुलाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेत का? केलेत की ऍडमिट केलेत. सकाळी सगळेजण आमच्या गल्लीतले पोरा उचलून त्याला रिक्षामध्ये घेऊन गेले, ऍडमिट केले सगळेजण. आता त्यांचा घरच्यांचा परिस्थिती लय बेकार झाली. आयुष हॉस्पिटल डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मद्दा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मूळव्याध, भगंदर, नासूर यावर इलाज. याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांचे विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधित शस्त्रक्रिया, डायबेटिक, फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार. डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, मद्दा मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर. फोन नंबर 0217 272 60 95 98 22 60 60 97.